हा, तर आपण भिके साहेबांचा उल्लेख केला. 1985 ते 1991 भिके साहेबांनी सर्वात पहिली आक्रमकपणे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ही मागणी केली होती. आणि त्यावेळेला सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक राजकारण करून आम्हाला संविधानिक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी असंविधानिक एनटीसीचं आरक्षण लागू केलं. आता या सर्व मागे आपण जर पाहाल तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी राजकीय खेळी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एससी एसटी आणि ओबीसी हे आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण होतं. आणि आमचा हा जो धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये, तो आपण जर पाहाल तर बहुतेक करून तो पश्चिम महाराष्ट्र जो एरिया आहे, मग तो सांगली जिल्हा असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये डॉमिनंट आहे. तर इकडे जर धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र मिळालं तर तिकडच्या जवळजवळ एक 14% आपण कॅल्क्युलेशन पाहिलं, आम्ही 14% म्हणतो महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आहोत, तर कमीत कमी 40 विधानसभा ह्या राखीव होतील. आणि त्याच्यामुळे धनगरांचा मुख्यमंत्री होईल. आणि या सर्व कारणांमुळे आतापर्यंत जाणीवपूर्वक धनगरांना एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले गेलेले, असा आमचा थेट आरोप आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण म्हणालात की सीएम साहेबांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेही धनगर आणि धनगड एकच आहे असा शासन निर्णय होईल याबाबत चर्चा झालेली नाही. त्या बैठकीमध्ये प्रधान सचिव आदिवासी विभागाचे वाघमारे साहेब होते. त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विचारलं की यांना आपल्याला GR काढता येईल का. त्यावरती माननीय मधु शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं त्यांना. जे काही प्रधान सचिव साहेब प्रक्रिया सांगत होते की त्याच्यामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल केंद्राला, आदिवासी विभागाला, RGI ला वगैरे वगैरे, ही सर्व प्रक्रिया जी आहे ती कलम 342 नुसार समावेशाची प्रक्रिया आहे. आम्ही म्हणत आहोत की ती आमची समावेशाची प्रक्रिया नसून कलम 342(1) आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महामहिम राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून त्या राज्यामध्ये एखादी जात किंवा जमात त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे आहेत ते पब्लिक नोटीसद्वारे करू शकते. तर आता आमचं म्हणणं हेच आहे की सरकारने ती लेखी लिहून दिलेलं आहे. महाराष्ट्रात धनगर असे आहेत ते धनगर आहेत. खिलारी कुटुंब जर बाद झालं तर त्यामध्ये सरकारचं म्हणणं, कोर्टाचं म्हणणं एका लेवलला येतं. आणि म्हणून सरकारने ताबडतोब 36 क्रमांकावरती असणारे महाराष्ट्रामधील धनगरच्या ऐवजी धनगर वाचावं आणि धनगरांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पातळीवर अंमलबजावणी आणि समावेश या संदर्भातली जी काही संदिग्धता आहे ती का दूर करण्यात आली नाही? तुमचा आग्रह आहे अंमलबजावणीसाठी आणि अजून सुद्धा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा असा आहे की डॉक्टर सुधाकर शिंदे यांची समिती जी आधी नेमली गेली धनगर आणि धनगड यांच्यातला भेद संपवण्यासाठी किंवा हे एकच आहेत हे समजून सांगण्यासाठी म्हणून किंवा सरकारला ही समिती ते पटवून देईल यासाठी ही समितीला सुद्धा 15 दिवसाची मुदतवाढ तुमच्याच बैठकीत दिली गेली. नाही, यामध्ये तुम्हाला मी करेक्ट करू इच्छितो. सुधाकर शिंदे जी समिती नेमली गेली ती नोव्हेंबर 2023 ला नेमली गेली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचा GR वाचाल तर त्यांना जसं काही राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर काही सुरुवातीला 3च राज्यांचा उल्लेख होता आणि त्यांनी 5 राज्यांचा अभ्यास असा केलेला आहे की त्या राज्यांमध्ये धनगर करून त्या राज्यामधल्या त्या जमातीला कशा पद्धतीने आरक्षण गेलं ह्या अभ्यास करायचा होता. त्याच्यामध्ये धनगड आणि धनगर एक आहेत असा अभ्यास करायचा नव्हता. त्याच्यामध्ये मध्य प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, तर अशा 5ही राज्यांचा अभ्यास झालेला आहे. त्याही दिवशी आम्ही स्पष्ट म्हटलं. त्याच्याही पुढे जाऊन त्यावेळेला डॉक्टर सुधाकर शिंदे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विचारलं तुमचा अहवालाला तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर त्यांनी सांगितलं अजून आम्हाला 2 राज्यांचा अभ्यास करायचा आहे, कर्नाटक, गोवा. तेव्हा आमच्या शिष्टमंडळाने स्पष्ट सांगितलं अजून कोणत्याही 2 राज्यांचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सगळी माहिती घ्या आणि तात्काळ हा जो काही तुमचा अहवाल आहे, जे तुम्ही जर त्यांचा GR पाहिलात तर 3 महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा होता. आज जवळजवळ नोव्हेंबर पासून आपण कॅल्क्युलेशन केलं तर जो 8 ते 9 महिने झाले. तर आमचा सर्वांचा स्पष्ट त्यामध्ये शिष्टमंडळाचा आग्रह होता की येणाऱ्या 3 ते 4 दिवसात किंवा आठवड्याभरात हा आपण जो काही शिंदे समितीचा अहवाल आहे तो द्यावा.